नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्यसभेवर जातील का? हा एक सध्या ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिलेला आहे आणि त्यांची तब्येत येणाऱ्या काळामध्ये कशी असणार आहे हे सुद्धा आपण त्यांच्या कुंडलीद्वारे अभ्यास करायचा आहे. आणि विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 9822119472 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ आणि तुमचे प्रश्न तुम्ही लिहून पाठवायचे आहेत. आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांवरती तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून उत्तर देण्याचा प्रयत्न करू. वळूया आपल्या विषयाकडे. शरद पवार साहेब राज्यसभेवरती येणार का आणि त्यांची तब्येत कशी राहणार आहे? 12 डिसेंबर 1940 साली त्यांचा जन्म झालेला आहे. सकाळी 7 वाजता आणि बारामती येथे त्यांचा जन्म झालेला आहे. कुंडली बघू शकतो, वृश्चिक लग्नाची आहे. वृश्चिक राशीमध्ये रवी बुध या ठिकाणी आहेत. आपल्याला माहिती आहे वृश्चिक राशीतला बुध हा शत्रू राशीमध्ये समजला जातो, नीच राशीमध्ये समजला जातो. त्यामुळेच की काय कदाचित त्यांच्या तोंडाचा जो कॅन्सर आहे हा त्यांना झाले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर मीन राशीमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये केतू आहे, कन्या राशीमध्ये राहू आहे, मेष राशीमध्ये चंद्र, शनी आणि गुरु आहेत. मेष राशीतला शनी हा आपल्याला माहिती आहे की अत्यंत नीच राशीमध्ये समजला जातो. मेषेचा शनी हा शत्रू राशीमध्ये, कारण मेष ही रास मंगळाची आहे आणि मंगळ आणि शनी हे कट्टर एकमेकांचे शत्रू आहेत. चंद्र मेष राशीमध्ये आहे, याचा अर्थ त्यांची रास मेष आहे, भरणी नक्षत्र आहे आणि चौथे चरण आहे आणि त्यावेळी वार होता गुरुवार. आता 6वं स्थान हे आजाराचं स्थान समजलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये आणि अशा स्थानामध्ये जर मेष राशीचा जर शनी असेल तर अशा व्यक्तींना जुनाट आजार, चिकट आजार म्हणजे जे कधीही बरे होत नाहीत असे आजार चिकटले जातात. आणि त्याच शनीची जर अष्टम स्थानावरती जर दृष्टी असेल तर वर्षानुवर्ष हे आजार त्यांना घेऊन हे सांभाळून म्हणजे चिकटून राहतात, जे शेवटपर्यंत बरे न होणारे आहेत. म्हणजे असंच एखादा आपण आजार म्हणू शकतो कॅन्सर. आणि वृश्चिक राशीमध्ये बुध असल्यामुळे त्यांचा तोंडाचा कॅन्सर त्यांचा बळावलेला आहे. आता या ठिकाणी सप्तम स्थानामध्ये हर्षल आहे. बुध आणि हर्षल हे एकमेकांच्या समोर आहेत. तुळ राशीमध्ये शुक्र आणि मंगळ आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो मंगळ आणि शनी यांचा प्रतियोग झालेला आहे. त्यामुळे घराण्यामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी अपघात होणे, एक मोठा ऍक्सिडेंट होणे अशा गोष्टी घडत असतात. आपण हा अनुभव घेतलेला आहे. यांचेच पुतणे अजितदादा पवार यांचा अशा पद्धतीनं मृत्यू विमान अपघातामध्ये झालेला आहे, कारण या ठिकाणी शनी आणि मंगळ एकमेकांची प्रतियुती आहे. तर सध्याचं ग्रहमान काय आहे आपण जर बघायला गेलो तर राहू हा कुंभ राशीमध्ये आहे त्यांच्या कुंडलीमध्ये आणि सिंह राशीमध्ये केतू आहे दशम स्थानामध्ये. आणि दशम स्थानामध्ये असलेला केतू आपल्याला माहिती आहे जे काय त्यांनी राजकारण केलं, जे काय त्यांनी म्हणजे कर्म केलेलं आहे, या स्थानामध्ये केतू आल्यामुळे ज्या काही गोष्टींसाठी त्यांनी हे सगळं केलं हे सगळं त्यांच्याकडून काढून घेतलं जाणार आहे आणि त्यांच्या हयातीमध्येच त्यांना ते हे पाहावं लागणार आहे. त्यानंतर सध्या मीन राशीमध्ये शनी आहे. मीन राशीतला शनी हे आपल्याला माहिती आहे सध्या मेष राशीला 7.5 सध्या चालू आहे आणि मेष राशीमध्ये शनी त्यांच्या कुंडलीमध्ये असल्यामुळे आणि चंद्र शनी युती त्यांच्या कुंडलीमध्ये आहे, त्यामुळे येणारा काळ हा तब्येतीसाठी सुद्धा अत्यंत जपून त्यांच्यासाठी असणार आहे. अत्यंत धोकादायक असा येणारा काळ हा त्यांच्या तब्येतीसाठी असणार आहे. आणि विषय राहिला आपला सध्या राज्यसभेचा. या ठिकाणी राहू चतुर्थ स्थानात आणि दशम स्थानामध्ये केतू सध्या आहे. राज्यसभेचं काम त्यांचं होऊ शकेल, परंतु ज्या गोष्टी त्यांना आतापर्यंत कराव्या लागल्या नाहीत या सोप्या सोप्या गोष्टींसाठी त्या त्यांना सध्या कराव्या लागणार आहेत.
त्यामुळे राज्यसभेवरती जातील, परंतु ज्या गोष्टी आतापर्यंत त्यांना कराव्या लागल्या नाहीत त्या गोष्टी कराव्या लागून त्यांना राज्यसभेवर ते जाऊ शकतात, असं माझं स्पष्टपणे मत आहे. बघूया, येणारा काळ ठरवेल काय होणार आहे ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारू शकता. नंबर या ठिकाणी दिलेला आहे. नमस्कार.